नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण NNMS परीक्षेमधील सॅट या विषयातील गणित विषयाचे 20 प्रश्न अभ्यासणार आहोत. हा पेपर 22 डिसेंबर 2024 या वर्षाचा आहे. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्कीच तुम्हाला यातून नवीन काहीतरी पाहायला मिळणार आहे, शिकायला मिळणार आहे. तर लगेच आपण हा पेपर सोडवायला घेऊयात. एकाहत्तरवा प्रश्न. सोबतच्या आकृतीत रेषा ए बी समांतर DE ही रेषा AB आहे आणि ही रेषा DE आहे. तर दिलेल्या माहितीवरून DCB चे माप किती? DCB चे आपल्याला माप काढायचे आहे. आपण आणखीन एक समांतर रेषा काढू जी बिंदू C मधून जाईल. आता EDC हा कोन दिलेला आहे 50 आणि EDC आणि हा कोन हे दोन व्युत्क्रम कोन होतील. व्युत्क्रम कोनांची माप समान असतात म्हणून हा पण 50 होईल. आता QBC हा कोन दिलेला आहे 110 अंश, तर त्याचा हा आंतरकोन होईल आणि आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते म्हणून हा 70 अंश होईल. आणि मग आपल्याला DCB चं माप मिळेल 50 अधिक 70, तर ते 120 अंश मिळणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर असणार आहे. 72वा प्रश्न आपण पाहूयात. खालीलपैकी कोणत्या त्रिकोणात शिरोलंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू असतो? तर तो असतो काटकोन त्रिकोणाचा. पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक आणि योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 73. खालीलपैकी कोणत्या चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब नसतात असं विचारलेलं आहे. चौरसाचे परस्परांना लंब असतात, पतंगाचे पण परस्परांना लंब असतात, समभुज चौकोनाचे पण परस्परांना लंब असतात, आयताचे कर्ण परस्परांना लंब नसतात म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. 74वा प्रश्न. त्रिकोण ABC व त्रिकोण ABD हे बाकोको कसोटीनुसार एकरूप होण्यासाठी आणखीन कोणती माहिती देणे आवश्यक आहे? तर ABC आणि ABD, तर C कोण एकरूप, D कोण दिलेला आहे, ही दोघांमधली सामायिक बाजू आहे. आपल्याला हा कोण आणि हा कोण ही जर माहिती दिली असती म्हणजे तर हे दोन त्रिकोण बाकोको कसोटीनुसार एकरूप झाले असते म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 75. एका वस्तूवर 7% सूट दिल्यास ग्राहकास ती वस्तू 3813 रुपयास मिळते, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? ही 3813 ही ग्राहकाला वस्तू मिळते म्हणजे विक्री किंमत आहे. सूट दिलेली आहे 7%. सूत्र वापरूया. खरेदी किंमत बरोबर
विक्री किंमत गुणुले 100 छेद 100 वजा शेकडा सूट. विक्री किंमत आहे 3813 गुणुले 100 भागिले 100 वजा शेकडा सूट म्हणजे 100 वजा 7 93 येईल. आता 93 ने आपल्याला 3813 ला भागायचं आहे. कितीचा भाग बसेल बघा. तर 93 एक 93 93 चोक 372 येईल. अंदाजे या गोष्टी आपल्याला ठरवता आल्या पाहिजेत. कारण जर 90 असतं तर 9 चोक 36 म्हणजे 360 आलं असतं आणि 3 चोक 12 372. 381 मधनं 372 गेले तर 9 उरतील. इथला आपण हा 3 घेतला. 93 एक 93 आणि 93 एक 93 म्हणजे 41 येईल. 41 गुणुले 100 बरोबर 4100 ती त्या वस्तूची खरेदी किंमत असणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक आणि योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 76. खालीलपैकी परिमेय संख्या कोणती? 7 अधिक वर्गमुळात 2, 4 वजा वर्गमुळात 2, 3 वर्गमुळात 2 आणि 2 गुणिले घनमुळात 3 घनमुळात 8. या 2चं वर्गमूळ निघत नाही म्हणून ही परिमेय संख्या नाही. इथं पण या 2चं वर्गमूळ निघत नाही म्हणून ही परिमेय संख्या नाही. तर या 8चं घनमूळ निघतंय ते आहे 2. 2 गुणिले 2 4 म्हणून ही परिमेय संख्या आहे. पर्याय क्रमांक 4. उदाहरण बघूयात. घनमुळात पुन्हा वर्गमूळ दिले आणि 0.1,17,649 दिलेला आहे. तर प्रथम आपण आधी वर्गमूळ काढूया. तर पहा, वर्गमुळात 0.1,17,649. आता काय करायचं? या 9 कोणत्या संख्येचा वर्ग केल्यावर 9 एकक स्थानी येतं? तर ते 3 किंवा 7 2 अंक सोडायचे. वर्गमूळ काढत आहे म्हणून 1 2. 1176. 1176 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या शोधायची की जेणेकरून तिचं वर्गमूळ आलं पाहिजे. तर थोडा अंदाज लावायचा. 35चा वर्ग येतो 1225. 1225 पेक्षा ही संख्या 1176 थोडी लहान आहे म्हणून काय करायचं? 34चा वर्ग करून बघायचा. मी कसा करतो आहे पहा. 4चा 16, 3चा 9, 4 त्रिक 12, 12 दोन्ही 24, 6 5 आणि यांची बेरीज 6 5 9 2 11. 1156 येईल. म्हणजे एकतर ती संख्या 1156चं वर्गमूळ आहे 34. ते 3च्या पुढे लिहा आणि 7च्या पुढे लिहा. म्हणजे ही संख्या 343 किंवा 347 वर्ग असली पाहिजे. पण नक्की कुणाचा वर्ग?
मग आपण 345चा वर्ग जर केला तर तो या 1,17,649 पेक्षा मोठा येतो. म्हणून हा 343चा वर्ग आहे. आता दशांश चिन्ह कुठं द्यायचं? दशांश पॉइंट नंतर न किती अंक आहे तिकडे मोजा. 1 2 3 4 5 6. वर्गमूळ काढत आहे म्हणून 2 नी भागा. एकूण 3 अंक सोडून आपण दशांश चिन्ह दिलं. आता याचं घनमूळ काढायचं आहे. 3 घनमूळ 0.7 म्हणजे आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2 0.7. 78वा प्रश्न. जर x समचलनात y आणि y व्यस्त चलनात z तर x आणि z मध्ये कोणता संबंध राहील? इथं समचलन आहे म्हणजे y ची किंमत वाढली तर x ची पण किंमत वाढते. इथं व्यस्त चलन आहे, x ची किंमत जर वाढली तर y ची किंमत कमी होते. म्हणून x आणि z मध्ये पण व्यस्त चलन असणार आहे, कारण z ची किंमत जर वाढली तर y ची किंमत कमी होईल आणि इथं y ची किंमत कमी झाली तर x ची किंमत पण कमी होईल. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा आपलं बरोबर उत्तर असेल. एकोणऐंशी. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. त्या बैलगाडीला 1.1 किलोमीटर अंतर कापण्यासाठी त्या चाकाचे किती फेरे होतील? तर पहा, फेरे काढण्यासाठी फेरे बरोबर एकूण कापलेला अंतर भागिले त्या चाकाचा परीघ काढावा लागतो आपल्याला. अंतर आहे 1.1 किलोमीटर. सगळ्यात महत्वाचं एकक इथं मीटर आहे आणि इथं किलोमीटर आहे. एकक मग आपण उत्तर कशामध्ये आहे ते पाहूया. तसे आपण एकक रूपांतर फेरे काढायचे आहेत त्यामुळं एकक येणार नाही. तर आपण 1.1 किलोमीटरचं 1.1 किलोमीटर गुणुले मीटरमध्ये रूपांतर करूया. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर असतं, भागिले परीघ असतो 2 गुणुले 2 पाय आर. इथं व्यास दिलेला आहे म्हणून आपण पाय डी घेऊया, म्हणजे 22/7 गुणुले 1.4. आता दशांश चिन्ह इथं पण एक घर अंशाला एक घर सोडून दशांश चिन्ह आहे आणि छेदाला पण एक घर सोडून दशांश चिन्ह आहे, म्हणून ती आपोआप नष्ट होत निघून जाईल. म्हणजे 11 गुणुले 1000 छेद 22 गुणुले 14 आणि हे 7 भागिले आहे, म्हणजे हे एकदा भागिले आणि हे एकदा भागिले. हे छेदाचं 7 उलटून गुणुले होईल, वरती जाईल अंशाला. आता आपण कट करणार आहोत. 7 एक 7, 7 दुने 14, 11 एक 11, 11 दुने 22, बेदोनी 4 आणि या 1000ला जर 4 ने भागलं तर येईल 250. म्हणजे आपलं उत्तर येईल एकूण फेरे होतील चाकाचे 250. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 80. तळाचा व्यास 7 सेंटीमीटर व उंची 28 सेंटीमीटर असलेली धातूची वृत्तचिती वितळून त्यापासून
2 मिलीमीटर व्यासाची तार तयार केली तर त्या तारेची लांबी किती? ही आहे वृत्तचिती आणि आपण या वृत्तचितीपासून ही वृत्तचिती वितळवली आणि ही तार तयार केली. आता या तारेची आपल्याला लांबी म्हणजे उंची काढायची आहे. 2 मिलीमीटर व्यास म्हणजे त्रिज्या येईल ह्याची, त्याला आपण R2 म्हणूया. 1 मिमी म्हणजे मिलीमीटर. आता याचा व्यास दिलेला आहे, तळाचा व्यास म्हणजे 7 सेमी दिलेला आहे. सगळ्यात महत्वाचं इथं 7 सेमी आहे, 28 सेमी आहे आणि इथं 2 मिलीमीटर आहे आणि आपल्याला उत्तर काढायचंय मीटरमध्ये. त्यामुळं आपण हे सगळे एकक मीटरमध्ये रूपांतर करून घेऊयात. तर आपल्याला माहिती पाहिजे मीटर, डेसी, सेंटी आणि मिली. आता आपण रूपांतर करूया. सेंटीमीटरचं मीटरमध्ये करून घ्यायचं असेल तर त्याला 1 2 म्हणजे 100 भागावं लागेल. म्हणजे आपला व्यास येईल 0.07 आणि त्रिज्या येईल, व्यासाच्या अर्धे असते त्रिज्या म्हणून 2 ने भागलं. उंची त्याचं जर मीटरमध्ये केलं तर 0.28 येईल. आता 1 मिलीमीटरचं रूपांतर जर मीटरमध्ये केलं 1 2 3 म्हणजे आपल्याला R2 त्रिज्या मिळेल 1/, एकावर 3 शून्य. आता हे आपण सोडून घेऊयात. जेव्हा आपण ही वृत्तचिती वितळवतो आणि त्याच्यापासून तार तयार करतो तेव्हा या दोन्ही आकृत्यांचं घनफळ सारखं असतं. तर या वृत्तचितीचं घनफळ असेल पाय, याची त्रिज्या आपण R1 म्हणूया, पाय R वर्ग h, आणि याची त्रिज्या म्हणून याचं बी घनफळ असेल पाय R2 वर्ग आणि h, याचं h1 याचं h2. तर आपल्याला ही पाय ही स्थिर किंमत असते म्हणून ती कट करून टाकली आपण दोन्ही बाजूची. आता R1 चा वर्ग 0.07/2 गुणुले 0.7/2 गुणुले उंची दिलेली आहे 0.28 बरोबर R2 चा वर्ग म्हणजे 1/, 1 चा वर्ग 1च येईल आणि याचा 1000 चा वर्ग, इथं 3 शून्य आहेत, वर्ग करताना 3 शून्यच्या दुप्पट म्हणजे 6 शून्य येतील गुणुले h. आता साधं सोपं कॅल्क्युलेशन आहे तर मी ते इकडे लिहून घेतो. 0.07 गुणुले 0.07 गुणुले 0.28 गुणुले हे 10 लाख इकडे लिहिले मी, अंशाला जाईल छेद 2 4. आता इथं पॉइंट नंतर 1 2 3 4 आणि 5 6 घर आहेत किंवा 6 अंक आहेत, त्यामुळे इथले 6 शून्य कट होतील आणि अख्खं पूर्ण पॉइंट निघून जाईल.
म्हणजे आपला गुणाकार येईल 7 गुणिले 7 छेद 28 भागिले 4 बरोबर H2. 4 एक 4, 4 7 28 आणि आपली उंची येईल त्या तारेची किंवा लांबी येईल 343 मीटर. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर असेल. ऐंशी 81 पाहूया. सोबतच्या आकृतीत 7 सेमी बाजू असलेला चौरस ABCD हा वर्तुळात अंतर्लिखित केला आहे, तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. तर आधी आपल्याला या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि त्या वर्तुळाच्या क्षेत्रफळातनं त्या चौरसाचं क्षेत्रफळ वजा करावं लागेल, तेव्हा रेखांकित भागाचं क्षेत्रफळ मिळेल. पण इथं चौरसाची बाजू दिलेली आहे 7, पण वर्तुळाची त्रिज्या आपल्याला काय माहित नाही, तर आपण ही BD हा एक कर्ण जोडून घेतला, तर हा BD कर्ण व्यास होतो या वर्तुळाचा. कशामुळे पहा, हा ए हा कोण 90 अंश मापाचा आहे आणि तो वर्तुळावरती आहे. जर वर्तुळावरती हा कोण काटकोन करत असेल तर त्याचा कर्ण त्या वर्तुळाचा व्यास बनतो. याला आपण O म्हणूया. आता आपल्याला या वर्तुळाची व्यास काढावा लागेल, म्हणजे चौरसाच्या कर्णाची लांबी. आपल्याला सूत्र माहिती आहे, कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू, ही बाजू आहे 7. आता त्रिज्या होईल, म्हणजे कर्ण हा BD व्यास आहे, तर त्रिज्या होईल आपली या कर्णाच्या निम्मी किंवा या व्यासाच्या निम्मी छेद 2 गुणिले 7. आता आपण या चौरसाचं क्षेत्रफळ आधी आपण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढूया. वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असतं, पाय r वर्ग. पायची किंमत असते 22/7 गुणिले आता r वर्ग, याचा वर्ग करत बसण्यापेक्षा वर्गमुळात 2/2 गुणिले 7 आणि पुन्हा वर्गमुळात 2/2 गुणिले 7 करा. एका 7ला हे 7 कटलं, ते एक बे इथं 11 येईल, शिल्लक काय राहील 11 गुणुले हे वर्गमुळात 2 आणि हे वर्गमुळात 2, फक्त 2 राहील गुणुले 7 भागिले पुन्हा 2, ह्या 2ला 2 कट होईल, ते 77 चौरस सेंटीमीटर. वर्तुळाचं क्षेत्रफळ काढलं आपण. आता आपण चौरसाचं क्षेत्रफळ काढूया. चौरसाचं क्षेत्रफळ सोपं आहे, बाजूचा वर्ग 7चा वर्ग येईल 49 आणि या 77 मधून 77 वजा 49 केलं की ते 28 येईल, म्हणजे छायांकित भागाचं क्षेत्रफळ किंवा रेखांकित भागाचं क्षेत्रफळ मिळेल 28 चौरस सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 82. घनमुळात घनमुळात 1728 गुणिले 4913 बरोबर किती? तर याचं 1728चं घनमूळ येतं 12 गुणिले 4917चं घनमूळ, 4913चं घनमूळ कसं काढायचं पहा. इथं एकाच स्थानी 3 आले, मग घनमुळातल्या संख्येत पण एकाच
घनमुळातल्या संख्येमध्ये 7 येईल, कारण 7चा घन केला तर तो 343, म्हणजे एकक स्थानी 3 येतं. इथं आलं एकक स्थानी 7. घनमूळ काढत आहोत म्हणून आपण 3 घरं सोडून द्यायची. 1 2 3 राहील 4. 4 पेक्षा छोटा अंक शोधायचा किंवा संख्या जी पूर्ण घन आहे ती आहे 1. ती 7च्या पुढे लिहून घेतली म्हणजे त्याचं घनमूळ आहे 17. 12 आणि 17चा गुणाकार येईल. 12 सत्ती 84, हातच्याला आले 8, 12 1 12, 12 आणि 8 20. आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. 83 375 x घन वजा 81 y घन चे अवयव खालीलपैकी कोणते? तर पहा, x घन आणि इथं y घन दिसतंय, म्हणजे आपण त्याला या सूत्रानुसार सोडू शकतो. a घन वजा b घन बरोबर पहिल्या कंसात a वजा b आणि दुसऱ्या कंसात a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग या सूत्रानुसार आपण सोडू शकतो. आता आपल्याला पण इथं 81 काय कुणाचा घन नाहीये आणि 375 पण पूर्ण घनसंख्या नाहीये. तर 81 हा 3चा चौथा घात आहे. तर आपण काय करायचं, या 3 यातून कॉमन काढायचे. 3 कंसात 3 या 375ला जर 3 ने भागलं 125 येईल, म्हणजे 125 x घन वजा 27ला जर 3 ने भागलं तर ते येईल आपलं 81ला 3 ने भागलं ते येईल 27 y घन. आता पुन्हा आपण 3 कंसात 125 घन आहे 5चा x कंसाचा घन वजा 27 हा घन आहे 3चा 3y कंसाचा घन. आता या सूत्राचा विस्तार आपण यानुसार केला की आपल्याला उत्तर मिळेल. पहिल्या कंसात इथं सगळ्या पर्यायामध्ये हे दिलेलं आहे. तर फक्त आपल्याला दुसरा कंस काढायचा आहे, म्हणजे 5x चा वर्ग 25x वर्ग अधिक 5 त्रिक 15xy अधिक 9y वर्ग हा एक कंस आणि आपण 5x वजा 3y हा एक कंस आला असता. पर्याय क्रमांक 25x वर्ग 5xy आणि पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. चौऱ्याऐंशी 12 कडा व 7 पृष्ठे असणाऱ्या घनाकृतीला शिरोबिंदू किती? तर ऑयलरचं सूत्र वापरायचं. ऑयलर काय आहे ऑयलरचं सूत्र बघा. F अधिक V बरोबर E अधिक 2. F म्हणजे फेसेस म्हणजे पृष्ठे, V म्हणजे वर्टायसेस म्हणजे शिरोबिंदू आणि E म्हणजे एज कडा अधिक 2. पृष्ठे दिलेले आहेत 7 अधिक शिरोबिंदू आपल्याला ते काढायचे म्हणून V बरोबर कडा दिलेले आहेत 12 अधिक 2. 12 आणि 2 झाले 14 आणि 7 इकडं वजा केले बरोबर 7, म्हणजे V बरोबर 7. तर त्या घनाकृतीला शिरोबिंदू असतील एकूण 7.
प्रश्न क्रमांक 85, चार क्रमागत समसंख्यांची बेरीज 460 आहे, तर त्या चार संख्यामध्ये खालील पर्यायातील कोणती संख्या येणार नाही? कोणती संख्या येणार नाही हे काढायचं आहे. तर चार क्रमवार संख्यांची बेरीज आहे 460, त्याला आपण 4 ने भागू. 4 एक 4, 4 एक 4 आणि 15 चौक 60, 115 ही काही समसंख्या नाही, पण त्यांची सरासरी किंवा मध्य भागातली संख्या आहे. तर या 115च्या इकडं दोन संख्या असतील आणि इकडं दोन संख्या असतील, म्हणजे 114, 112, 116 आणि 118. तर यातली 112 हे बरोबर आहे, 118 हे बरोबर आहे, 116 बरोबर आहे. 120 ही संख्या येणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. 86वा प्रश्न, एका गावातील 20 कुटुंबात रोज किती लिटर दूध घेतात याची नोंद पुढे दिली आहे. त्यावरून घेतलेल्या दुधाचा मध्य काढा. तर ही इथं 20 अंक असणार आहेत. तर आपल्याला काय करावं लागेल? तर कोणते कोणते अंक आले आहेत ते पाहूया. आलेले अंक 0.5, 1, 1.5, 2 आणि 3 हे अंक आले आहेत. 0.5 हा अंक किती वेळा आला आहे ते बघूया. तर 0.5 1, 2, 3 आणि 4 वेळा आलेला आहे. एक अंक किती वेळा आलेला आहे? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 1.5 हा अंक किती वेळा आलेला आहे बघूया. 1, 2, 3 आणि 1, 2, 3 आणि 4 वेळा आलेला आहे. 2 हा अंक किती वेळा आलेला आहे ते पाहूया. 1, 2, 3 आणि 4. शेवटी 3 हा अंक किती वेळा आलेला आहे ते पाहूया. 1 आणि 2 वेळा आलेला आहे. यांचा गुणाकार करूया आपण. 0.5 गुणिले 4 2 येतं. 6 एक 6, 15 चौक 60 म्हणजे 6, हे 8 आणि 3 दोन्ही 6. या सगळ्यांची बेरीज करूया. 8 आणि 7 14, 14 आणि 12, 8 आणि 6 8 आणि 6 14, 14 आणि 12 26, 26 आणि 2 28. फक्त आता आपल्याला या 28ला 20 न भागायचं आहे. तर 20 एक 20, राहिले 8. 8 दिला 0, इथं दिला पॉईंट. 20 चौक 80 म्हणजे आपला मध्य निघणार आहे 0.4, 1.4. 87व उदाहरण पहा. 3 अंकी दोन संख्यांचा गुणाकार 53,125 व मसावी 25 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? तर पहा, या दोन संख्यांचा गुणाकार भागिले मसावी करा, आपल्याला लसावी मिळेल. तर पहा, 53,125
भागिले 25, 25 एक 25, 25 दुने 50, राहिले 3, 25 एक 25, राहिले 6, 6 वर परत 2 घेतला, 25 दुने 50, राहिले 12 आणि 25 पाचा 1,600. 2125 आलं. ते 2125 ला पुन्हा ह्या लसावीला मसावीने भागा. मसावी आहे 25, म्हणजे आपल्याला असामायिक अवयवांचा गुणाकार मिळेल. 25 एक 25, 25 8 200 आणि राहिले 12, 12 वरती 5, 25 पाचा 1,600. हे 85 आहे ते असामायिक अवयवांचा गुणाकार आहे. याचे 2 अवयव पाडा. 17 पाची 85, याच्यामध्ये कोणीही सामायिक घटक नाहीये, अवयव नाहीये. आणि आपल्याला मोठी संख्या शोधायची आहे, तर या 25 ने 17 ला गुणा. 25 गुणिले 17, 17 पाची 85, हातच्याला आले 8, 17 दुनी 34 आणि 8, 42. पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. वा प्रश्न, सुसम षटकोनाच्या आंतरकोनांच्या मापाची बेरीज किती अंश असते? एक छोटस सूत्र आहे, n-2 गुणुले 180 बरोबर त्याच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज आपल्याला या सूत्रावरून मिळेल. तर n म्हणजे बाजूंची संख्या. बाजू किती असतील सुषम षटकोनाला? 6, 6 वजा 2 गुणुले 180, 6 तून 2 गेले 4 गुणुले 180, 18 चोक 72 म्हणजे 720. सुषम षटकोनाच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज असणार आहे. व उदाहरण, दर साल दर शेकडा 10 दराने 10,000 रुपये मुद्दलाचे 2.5 वर्षांची चक्रवाढ व्याज किती? जेव्हा वर्ष अपूर्णांकात दिलेलं असतं त्यावेळेस 2 दर घ्यायचे. एक घ्यायचा R1, तो 2 वर्षांसाठी घ्यायचा. %10 हा दर 10% 2 वर्षांसाठी R1. आणि R2 जो आहे तो काय करायचं अर्ध्या वर्षासाठी. समजा हे 10% आहे, ते आहे 12 महिन्यासाठी. दर साल दर शेकडा म्हणजे प्रत्येक 100ला प्रत्येक वर्षाला म्हणजे 12 महिन्याला. तर 6 महिन्याला किती असेल दर? 6 एक 6, 6 दुने 12, बे एक बे, बे पंचे 10, म्हणजे 5% दर असेल. R2 ची किंमत आपण 5% घ्यायची. आता आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं आहे. पहिल्यांदा आपण रास काढू. ए बरोबर P गुणुले पहिल्या कंसात 1 अधिक R1 छेद 100 आणि दुसऱ्या कंसात 1 अधिक R2 छेद 100. आता रास बरोबर P आहे 10,000 म्हणजे मुद्दल गुणुले 1 अधिक R1 आपला दर आहे 10% छेद 100, दुसऱ्या कंसात 1 अधिक R2 दर आहे आपला 5% म्हणून 5 छेद 100. मुद्दल 10,000 गुणुले 100 एक 100 आणि 10, 110 छेद इथं 2 वर्षासाठी आहे म्हणून 2 ने
2 होईल कंसाचा दुसरा घात 110/100 गुणुले 110/100 गुणुले 100 एक 100 आणि 5 105/100. आता हा शून्य कट हा शून्य कट हा शून्य कट हा शून्य कट 10,000 गुणुले 11/10 गुणुले 11/10 गुणुले 105 आणि 100ला एकाच अंकानं भागू 5 ने भागू म्हणजे वर 3 21 खाली येईल 20. इथला एक शून्य कटला इथला एक 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 कटला बे एक बे बे पंचे 10 5 गुणुले 11 गुणुले 11 गुणुले 21 हा गुणाकार करायचा आहे 11 गुणुले 11 121 121 गुणुले 21 21 एक 21 हातच्याला आले 2 21 दुने 42 42 आणि 2 44 हातच्याला आले 4 21 एक 21 21 आणि 4 25. आता 5 ने गुणा फक्त 5 एक 5 5 20 हातच्याला आले 2 25 5 1,600 1,600 आणि 2 127. आपलं चक्रवाढ म्हणजे रास आली 12,705. त्याच्यातून 10,000 कट करा म्हणजे 12,705 वजा 10,000 5 0 7 2 आणि 0 2705 रुपये. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. ते चक्रवाढ व्याज आपल्याला तेवढं मिळणार आहे. नव्वद कंसात 8x घन वजा 27y घन या बहुपदीला 2x वजा 3y ने भागले असता भागाकार व बाकी किती येईल? तर या 8x घन वजा 27y घनचे अवयव आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे याला असं आपण आधी असं लिहूयात 2x कंसाचा घन वजा 3y कंसाचा घन. आता याचा अवयव पाडूयात. पहिल्या कंसातील 2x वजा 3y आणि दुसऱ्या कंसातील 4x वर्ग अधिक या दोघांचा गुणाकार 3 दोन्ही 6 xy अधिक या 3y चा वर्ग 9y वर्ग. फक्त कुणी भागायचं आहे 2x वजा 3y हे सारख्याला सारखं कट होईल. आपला हा भागाकार येईल बाकी उरल 0. पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. तर तुम्हाला ही माझी गणित सोडवण्याची पद्धत कशी वाटली की नक्की कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. देवकीज मॅथ्स या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा. फ्री ऑफ कॉस्ट आहे. थँक्यू.